जे मिळतं ते खायला आमचे हे बघा छान आलं मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर, आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. रसिक हो, गेले काही दिवस मी अंदमानमध्ये आहे. आता आमचा शब्दामृतचा पूर्ण 175 लोकांचा ग्रुप बोटीवरती चालला आहे आणि त्या बोटीने आता मी नेता सुभाषचंद्र बोस आयलंडवरती जातो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुम्हाला विनंती आहे. मायबाप रसिक हो, चला जाऊया नेताजी सुभाषचंद्र बोस या बेटावरती आणि तिथे आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते पाहूया. हाय हाय, आपल्याला मिळतो. कभी अलविदा ना कहना. आम्हाला व्हिडिओ पाठवा. हो पाठवतो, तुम्हाला पाठवायला हाय पाठवतो. शब्दामृत चला. नमस्कार शब्दामृत. जरा इकडे बघा हो दादा. आमची हो घेतलं आणखी सगळे येणार सगळे. वाल्मिकी रामायण आणि गीत रामायण पार्क गावस्कर वाल्मिकी रामायण सांगतात आणि एक्सक्यूज मी. हो मॅडम इकडे बघा. हो हॅलो हॅलो. मी केलं बरं का शेअर. हो हो थँक्यू थँक्यू. हो नक्की नक्की सगळ्यांना शेअर करणार. व्हेरी गुड वर्क. येस येस थँक्यू व्हेरी मच. सगळे आपल्या शब्दामृतचे सभासद. ग्रुप घेता काय कोण कोण हो सगळे सगळे इथे घडतात सगळे. शब्दामृत. सारिया मैडम थोड़ा सुन लीजिए प्लीज. अब नेताजी सुभाष चंद्र बोस आइलैंड, उस आइलैंड
आज का डेट में हिस्टोरिकल प्लेस है, वहाँ पे आप लोग चल घूम के अनुराधा मैडम जी के साथ में आप लोग साथ वहाँ पे 1 घंटे का समय दिया जाता है, यानी कि हम लोग अभी 5 मिनट में पहुँच जाएंगे और उस साइलेंट से आप लोगों को वापस आने का टाइम रहेगा 11:45। 10:30 था लेकिन 11:45 तक ओ सई कुठे आहे? हाय सई. थँक्यू. सिक्स मारा. सुरेशला घेऊन जा. 6 मारा आहे की चलो. आता आम्ही रॉस बेटावरती उतरलो. रॉस बेट म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस या नावाने या बेटाचं नामकरण झालं अलीकडच्या काळामध्ये. असं एक सुंदर बेट आहे म्हणे आणि इथे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आज बघायला आणि पाहायला मिळणार आहेत. तर आपण जाऊया, बघूया काय काय पाहायला मिळतं ते. राहुलला फोन कर ना. हो चालेल, त्यांना फोन देतो. हॉटेलला गेलो तर काय हिच्याकडे थोडं काय आपण आता हॉटेलला आलात ना जेवायच्या वेळेस जापनीज लोकांचा या बेटावरती अधिकार होता. म्हणजे जापनीज लोकांचं या सत्ता होती. काही वर्षांपूर्वी काही महिने काही वर्ष या रॉस बेटावरती जापनीज लोकांचं वर्चस्व होतं. या जापनीज बंकर्स आपल्याला बघायला मिळतोय समोर. हे बघा मस्तपैकी इथे या ठिकाणी आपल्याला हरिण मृग बघायला मिळतात बघा. आणि लोकांमध्ये अगदी मस्तपैकी मिक्स होत आहेत. आमचे शब्दामृतचे सगळे अगदी मनमुराद आनंद लुटत आहेत या हरणांचा. हा जापनीज बंकर आहे. त्या बंकरमध्ये पण आतमध्ये जाऊन बघूया काय विशेष आहे या जापनीज बंकरमध्ये. असा बंकर आहे म्हणजे इथून तोफा किंवा बंदुका चालवून म्हणजे समोर येणाऱ्या शत्रूवरती गोळीबारी करता येतो. समोर येणाऱ्या शत्रूवरती गोळीबार करता येत होता. नमस्ते. ही आमच्या ग्रुपमधली सगळ्यात छोटी सावरकर भक्त सई. ही आमच्या ग्रुपमधली सगळ्यात छोटी सावरकर भक्त सई बघा छानपैकी त्या पारसाबरोबर खेळते. सई
हा मार्के आहे, शिंग मारतो. बघूया आपण, ट्राय करू. खतरनाक आहे. हे अभूतपूर्व असा देखावा या नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपवरतीच बघायला मिळतो. आता आपण पाहिलं तिकडे मृगजळ सगळे आहेत, मृग आहेत, हरणी आहेत मस्तपैकी. पराक्रम दिवस 23 ते 25 जानेवारी 2026 इथे साजरा केला गेला. सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार यांच्याद्वारे. आज़ादी नहीं जाती छीनी जाती है, आज़ादी दी नहीं जाती छीनी जाती आहे, असं हे सुभाषचंद्र बोस यांचं सुंदरसं वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि हल्लीच जानेवारी महिन्यातच हा कार्यक्रम इथे झाला, 23 ते 25 जानेवारी. असं हे सुंदर नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप. द्वीपावरती तुम्हाला शंख शिंपल्यांपासूनच्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्याच द्वीपवरती मिळतात, पण या द्वीपवरती सुद्धा आहेत बघा छानपैकी. इयरिंग्स आहेत, त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी आहेत मस्त वेगवेगळ्या. 50, 60, 80 रुपये असे दर. प्रत्येक गोष्टी 50 रुपयापासून चालू होतात. त्या मग जसं त्याची क्वालिटी असेल, क्वांटिटी असेल, त्याप्रमाणे त्याची किंमत होते. दीपावरती लिंबू सरबत, त्याचप्रमाणे काकडी, कोल्ड्रिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. कलिंगड. पाण्याची बॉटल इथे 60 रुपये आहे, म्हणजे 2 लिटरची बॉटल आहे. सरबत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. कुल्फी आहे. वा, बरेचसे पर्यटक या बेटावरती येतात. त्याच्यात फॉरेनरसुद्धा असतात, ज्यांना सुभाषचंद्र बोस किंवा हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याच्या काही गोष्टी ज्यांना वाचनात आलेल्या आहेत, ते मुद्दाम या बेटांवरती ही बेटं पाहायला येतात, हे द्वीप पाहायला येतात. बघा आपल्या समोर आहे ते फॉरेनर जोडपं आहे. भरपूर फॉरेनर येतात इथे. नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप. या नेताजी सुभाषचंद्र बोस या ना मुंबई जरा थांबा. या नेताजी सुभाषचंद्र बोस या बेटावरती आल्यानंतर तुम्ही एक रिक्षा करून 6 सीटरची 6 जणांची रिक्षा करून संपूर्ण बेट 10 मिनिटामध्ये फिरू शकता, अशी सोय आहे. हे बघा, या अशा पद्धतीच्या गाड्या आहेत या ठिकाणी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या. त्या गाड्यांमार्फत इथे पर्यटकांना सगळ्या बेटवरती फिरवलं जातं. आता हे आमच्या गाडीचा सारथी आहे. क्या नाम है दोस्त तुम्हारा? सर मेरा नाम है राकेश मंडल फ्रॉम कोलकाता से. हाँ. और सर ये जो आपके पास टिकट है ना, हाँ. ये टिकट संभाल के रखिएगा. ऊपर हाईएस्ट पॉइंट पे जाके ये टिकट जमा करना, ये आपका रिटर्न टिकट है. ओके. और सर मैं इस आइलैंड का बारे में कुछ बताऊंगा, आप लोग सुन लीजिएगा. हाँ हाँ. सर इस आइलैंड का पहला नेम था रॉस आइलैंड. अच्छा. 2018 में नरेंद्र मोदी जी ने इस आइलैंड का नेम चेंज कर दिया है. हाँ. सर इस आइलैंड का अभी का नाम है नेताजी सुभाष चंद्र किस टाइम का है, 18th सेंचुरी का. अच्छा. और इसके लेफ्ट साइड में सर जो फर्स्ट बिल्डिंग देख रहे हो, हाँ. ये था फर्जनाली स्टोर राशन का फर्स्ट गोडाउन था सर ब्रिटिश टाइम का. अच्छा. लेफ्ट साइड में जो फर्स्ट बिल्डिंग दिख रही हो टूटा वाला, ये था प्रिंटिंग प्रेस. और साइड में सर एक पावर हाउस था. पावर हाउस का पीछे एक छोटा सा स्विमिंग पूल था सर ब्रिटिश टाइम का. अच्छा. साइड में जो व्हाइट कलर का एक बिल्डिंग दिख रही हो, हाँ. ये था बेकरी. इसमें स्वीट और ब्रेड बनता था. अभी लाइट एंड साउंड के लिए यूज करते हैं सर. लाइट एंड साउंड चलता है आपका राइट साइड में. हाँ. सर लाइट एंड साउंड का 30 PM अभी 2 महीने से बंद है. ओके. और इस लेफ्ट साइड पे सर ऊपर था कर्नल एडिसन का निवास. कर्नल एडिसन. हाँ, एडिसन. और सर इस राइट साइड द टेनिस कोर्ट, ये पूरा एरिया था टेनिस कोर्ट. अच्छा. सर ये एरिया और भी बड़ा था पहले, अभी छोटा हो गया. कैसे छोटा हुआ मैं आपको थोड़ा ऊपर जाके बताऊंगा. ओके. सर गाड़ी से राइट साइड पे जो छोटा वाला एक रूम देख रहे हो सर नीचे, हाँ, हाँ. ये था अंडमान का पहला पोस्ट ऑफिस. यही बने थे. अच्छा, पोस्ट ऑफिस था. हाँ जी. और सर लेफ्ट साइड पे ऊपर जो टूटा फूटा देख रहे हो ना, हाँ हाँ. इधर था सेक्रेटरी ऑफिस. अच्छा. ये ऑफिस का नेम था सचिवालय. सचिवालय. सर ये ऑफिस 1947 में 4 व्हीलर शिफ्ट हो गया है. अच्छा. और जैसे राइट साइड सर ये था जो टूटा वाला एक बिल्डिंग है, क्लब हाउस. सबऑर्डिनेट्स क्लब हाउस. सर इस क्लब हाउस में 3 रूम था. डांस रूम, बार रूम एंड कार्ड रूम.
राइट साइड के ऊपर था ये चर्च हम्म। प्रेस्बिटेरियन चर्च 1863 में बनाया गया था सर। हाँ। ये चर्च को बनाने के लिए 3 साल लगे थे। इसमें कोई मूर्ति नहीं होता था। अच्छा। ये था कैथोलिक चर्च। राइट से लेफ्ट साइड में जो छोटा छोटा रूम दिख रहे हो ना हाँ। सर, ये था अंडमान का सेकंड जेल, इंडियंस के लिए बनाया गया था। अच्छा, ये तो छोटा सर रूम। हाँ। अंडमान का जो फर्स्ट जेल है ना हाँ। वो बने थे बाइपर आइलैंड में। अच्छा। सर उस जेल में फांसी का सजा देते थे। और सेकंड जेल है रॉस आइलैंड, सर इधर बने थे इस जेल में। सर इस जेल में खड़े खड़े 2 दिन के अंदर मौत देते थे। अरे बाप रे। सर 2 दिन के अंदर मौत खड़े खड़े कैसे देते थे? हाँ। हाथ और पैर बांध देते थे और एक आयरन का स्टिक लेके कैदी को इधर से नीचे तक कैदी को सीधा करके रखते थे। ओहो। ना वो कैदी बैठ सकेगा ना वो कैदी सो सकेगा। सर खड़े खड़े 2 दिन के अंदर मौत हो जाएगा। अरे बाप। और थर्ड जेल है सेलुलर जेल, जिसमें काला पानी का सजा होते थे। सर वो पोर्ट विलर में बने थे। बरोबर। और सर राइट साइड पे ऊपर था इधर चीफ कमिश्नर का बंगलो। सर ये बंगला इस आइलैंड का सबसे हाईएस्ट पॉइंट पे बनाया था। जब जापानीज ने बॉम्बिंग किया था सर सेकंड वर्ल्ड वॉर में, हाँ। तो पहला टारगेट इस बंगले को ही किया था। अच्छा। चर्च रोमन कैथोलिक चर्च, सर इसमें मूर्ति होता था। अच्छा। सर ये था रोमन कैथोलिक चर्च। अभी का तारीख में ये पावर हाउस है, डीजल से चलता है। इस पूरा आइलैंड में पावर सप्लाई यही से होता है। ये बाउंड्री वॉल थे सर। हाँ। ये वॉल और भी बड़ा था पहले। अच्छा। उस टाइम सर पानी भी इधर से सप्लाई होता था ऊपर से। लेफ्ट साइड पे जो रूम देख रहे हो टूटा वाला, ये था गार्ड रूम। गार्ड रूम का सामने था सर बैरक्स। जो रेड कलर का एक बिल्डिंग दिख रही हो आगे सर, हाँ। ये था 165 ब्रिटिश सोल्जर का ट्रू बैरक्स था। इधर से एकदम लास्ट पॉइंट तक बैरक्स थे सर। अभी इस साइड में थोड़ा मेंटेन करके इंडियन नेवी को दिया गया है सर। इंडियन नेवी यूज कर रहा है। अच्छा। और आगे से लास्ट पॉइंट तक सर ऐसे ही टूटा फूटा पड़ा हुआ है। तो सर ये जो आइलैंड है ना, हाँ। ये आइलैंड पहले बहुत बड़ा था। पहले 200 एकड़ के थे, अभी ऑलमोस्ट 70 एकड़ रह गया है। 130 एकड़ पानी का नीचे चले गया। तो सुनामी के बाद। हाँ सर, 26 दिसंबर 2004 में जब सुनामी आया था ना, हाँ। उस टाइम पानी का नीचे चले गया। सर पानी का नीचे जिस साइड गया था उस साइड भी देखने का बहुत कुछ था। हॉस्पिटल, स्कूल, कब्रिस्तान, स्विमिंग पूल, गार्डन, सर ये सब था उस साइड में। अच्छा। अभी उस साइड पूरा पानी का नीचे चले गया। सर हम लोग सी लेवल से 200 फीट हाइट पे आ गया हूँ। हाँ। आगे लास्ट पॉइंट है सर, आप लोग इधर से नीचे जा सकते हो। नीचे में एक लाइट हाउस मिलेगा। हाँ। और सर लाइट हाउस का एक व्यू पॉइंट है, फोटोग्राफी कर सकते हो सर। 20 से 20 आता आपण समोर बघतोय तो नेताजी सुभाषचंद्र बोस या बेटावरील लाईट हाऊस. नेमजसीने परत मात्र हो वल्लव रे रामा मी डोलकर डोल. हाँ, बोट से रेगुलर आता हूँ। हमारा पर्सनल बोट है, बोट लेकर आता हूँ। किसी को रोकने नहीं देते, ओनली फॉर इंडियन नेवी और अंडमान पुलिस। माझ्याकडे ते नाही तुम्हाला एकदा मला बघे. ब्रेड आवडतो काय त्यांना. ही आमची सई बघा, सगळ्या मृगांना ब्रेड भरवतो. घाबरायचं नाही बाळा, तिकडेच थांब. इकडेच थांब. चला बोट लागली आहे. ऋषिकेश दादा बरोबर आहेत, सई दादा बरोबर आहे. तिकडे दादा बरोबर आहेत.
त्या मृगांना ना ब्रेड आवडतो त्यामुळे ब्रेड हां ब्रेड हां जे मिळतं ते खायला ते आमचे भटकर दादा आणि वहिनी ते सुद्धा मस्तपैकी मृगांना हे ब्रेड पाव टाकतात आणि किती आहेत बघा छानपैकी अगदी मांसाळलेली आहेत अंगाच्या बाजूला वगैरे एकदम चिकटतात त्यांची शिंग लागण्याची पण भीती आहे थोडीशी हां चला 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 शब्दामृत चालायचंय. हा अनुभव एक मस्त आहे म्हणजे हे हरिण मृग पाडसं हरणीचे पाडसं मृग तशी हरणीची पाडसं ही छानपैकी हे बघा यांच्या मागे लागली. पुढे आपल्याला मोर बघायला मिळतो. हे बघ ताई ताई ओ हे बघ ऐक काढा हा एक आहे ना एक आहे. शिंग मारली डायरेक्ट. कुठे नाही नाही असे फेकू नका हो कोणी दिलं असं फेकलं नाही पाहिजे ना. पुढे पण आहे मोर पण आहे. चला हे चला